सर्वांना जय लवजी, जय भीम, जय संविधान, जय भारत। आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 3 मधील मेत्रेमाळा ते अशोक खेरडे यांचे घर व जामखेड रोड ते सप्रे वस्ती असे रोडचे कामं चालू आहेत। त्यावरती मेत्रेमाळा ते अशोक हिरडे यांच्या घरावरती त्या रोडला स्टे असताना सुद्धा मुख्याधिकारी नगर परिषद श्रीगोंदा यांनी त्या रस्त्याचे काम ठेकेदारामार्फत रात्री दिवसा करून ते चालू ठेवलेले आहे। त्याचप्रमाणे त्यांनी जे पत्र दिलेलं आहे त्या पत्रातील जे अटीच्या अधीन राहून त्यांनी मंजुरी दिलेली आहे त्या मंजुरीप्रमाणे जे 8 क्रमांक 3, 4, 8, 10 व 12 अशा अटीचे त्यांनी भंग केलेला आहे। त्या ठिकाणी एकही दलित नसताना त्यांनी त्या ठिकाणी दलित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना अंतर्गत प्रभाग क्रमांक 3 मधील निधी हा त्यांनी या रस्त्यावरती टाकलेला आहे। तो नियमबाह्य आहे। मी शासनाला या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी हा निधी त्यांच्या अधिकाराचा वापर करून मुख्याधिकाऱ्याच्या अधिकाराचा वापर करून तो निधी टाकलेला आहे। कोर्टाची मनाई असताना सुद्धा तो रस्ता चालू ठेवलेला आहे। मी शासनाला विनंती करतो की यांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर केल्यानं त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल करावा आणि हा दिलेला निधी आमचा पूर्ववत परत करून अण्णाभाऊ साठे वस्तीमध्ये तो वर्ग करावा अशी माझी विनंती आहे। आणि जर ते नाही झालं, ते जर केलं नाही तर येत्या 26 मेला नगर परिषदेच्या कार्यालयासमोर बहुजन समता पार्टीच्या वतीनं आमरण उपोषण करण्यात येईल, याची नोंद घ्यावी। जय भारत, जय भीम, जय संविधान। मी हिरडे अनिल अरुण, राहणार हिरडेमाळा। आम्ही कालपासून 18/5/2026 पासून उपोषणाला बसतो तहसील कार्यालय श्रीगोंदा येथे। आमची प्रशासनाने तहसील कार्यालयाने कुठलीच दखल घेतली नाही। पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांनी आमची येऊन दखल घेतली आणि आरोग्य केंद्राने एक दखल घेतली, त्यांचे विशेषतः आभार मानतो। पण नगरपालिकाने आमची कुठलीही दखल घेतली नाही आणि तहसील कार्यालयाने पण दखल घेतली नाही। आमचं एक पेशंट सकाळी बेशुद्ध पडले, तर आता ते ॲडमिट केलेले ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा इथे। तर आता परत जर काही झालं तर याला जबाबदार कोण? कळून घेते त्यांची कॉपी काढावं लागेल।